वर्गमुळात 2 म्हणजेच स्क्वेअर रूटमध्ये 2. याचाच अर्थ काय तर 2चा 1/2 किंवा 2^1. आता स्क्वेअर रूट चिन्ह म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह आपण 2 वेळा घेतले म्हणजेच काय येणार 2चा 1/2 कंसाचा 1/2 2^1 आणि घातांकाच्या नियमानुसार त्या घातांकाचा होणार गुणाकार म्हणजेच येणार 2चा 1/2 गुणिले 1/2 म्हणजेच आपलं उत्तर येणार 2चा 1/4. किती वेळा वर्गमुळाचं चिन्ह होतं बघा 1 आणि 2 म्हणून 1/2 गुणिले 1/2. आता पुढच्या उदाहरणामध्ये बघा वर्गमुळात 2 आहे म्हणजे किती वेळा आहे 1, 2, 3 वेळा वर्गमुळाचं चिन्ह आहे म्हणजेच काय येणार 2^½ × 1/2 2चा 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 म्हणजेच येणार 2चा 1/8. आता पुढच्या उदाहरणात आपण वर्गमुळाचं चिन्ह आहे ते 4 वेळा घेऊ आणि मग 2 लिहूयात. बघा 1, 2, 3, 4 म्हणजे 2चा किती वेळा गुणाकार येणार 1/2चा गुणाकार 4 वेळा लिहायचा म्हणजे येणार 2^½ × 1/2 × 1/2 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 आणि किती येणार उत्तर तर 2चा 1/2 2 4 4 2 8 8 2 16 1/16 म्हणजे 2^1/16. आता आपण वर्गमुळाचं चिन्ह बघा किती वेळा घेतलं आहे 5 वेळा. आता मोजून बघा 1 2 3 4 5 म्हणजेच काय येणार 2चा 1/2 किती वेळा तर 5 वेळा म्हणजे 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 म्हणजे 5 वेळा येतो म्हणजेच किती आलं 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 म्हणजे 2चा 1/32